अनेक इतिहासातल्या घटना आहेत ज्या तुम्हालाही माहिती आहेत, सगळ्यांना माहिती आहेत, कशा प्रकारे वेगवेगळी विचारसरणी असणारे नेते एकमेकांच्या व्यासपीठावर जातात। आत्ताच नेमका ह्या इश्यू होण्याचं काय कारण आहे असं तुम्हाला दिसतंय आणि काय नेमकं संदेश, काय नेमकं नॅरेटिव्ह ह्याच्यातनं उभं केलं जातंय, त्याचा प्रयत्न केला जातोय असं तुम्हाला वाटतं? दोन गोष्टी अमोल, साधारणतः एक तर सगळ्यात पहिली गोष्ट, विरोधकांकडे आता सरकारवरती टीका करायला कोणत्याही प्रकारचे मुद्दे उपलब्ध नाहीयेत आणि मग अशा प्रकारे काहीतरी मुद्दे काढायचे की ज्या मुद्द्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा दम नाही, ज्या मुद्द्यांमध्ये टीका करूनही काही विषय प्रस्थापित करता येत नाही, असे मुद्दे काढणं आणि त्यातनं संघावर, आणि संघ सॉफ्ट टार्गेट नेहमीच या लोकांचं राहिलंय, कारण संघ कधी स्वतःहून काही सांगत नाही, बोलत नाही, आणि संघावरती हे जी सगळी लोक बोलतात त्यातनं एक प्रकारे एक अशी प्रतिमा, म्हणजे मला हेच कळलं नाही की मला म्हणजे शरद पवारांची स्टेटमेंट आठवतात, मी माझं जे सगळे ट्विट केलं त्या भूमिकेतनं होतं की जणू काही सुनेत्रा वहिनी तिथे गेल्या म्हणजे शाहू फुले आंबेडकरांची जी विचारधारा ती धोक्यात आली अशी भीती या लोकांना वाटायला लागली। म्हणजे असं म्हणणं की म्हणजे मुळामध्ये शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा धोक्यात येतेच कशी? सगळ्यात पहिला मुद्दा, ती धोक्यात येणारच नाही, कारण मुळात असं आहे की जर येणं आणि तरी आलीच असेल तर मी सगळ्या ट्विटमध्ये पण मी सांगितलं की त्यावेळी ती आली की ज्यावेळी तुम्ही वहिनींना पवार वहिनीबद्दल हे बोललात की घरचे आणि बाहेरचे असा फरक, उपरेपणाची वागणूक जेव्हा दिली, कारण शाहू फुले आंबेडकर विचारसरणी महिलांमध्ये भेद करायला शिकवत नाही, भेदाभेद करायला शिकवत नाही, जे शरद पवारांनी केलं। जर शाहू फुले आंबेडकर विचारसरणी धोक्यात आली असेल किंवा ती खोटी पडली असेल तर शरद पवारांची त्या कृतीतून पडली होती, हे संघात गेली म्हणून पडली नव्हती। दुसरं असं आहे की सगळ्यामध्ये जर शाहू फुले आंबेडकर विचारसरणी ही देशावरती प्रेम करायला शिकवते, मग 92 साली विमानातनं, संरक्षण दलाच्या विमानातनं जे आरोपी आणले गेले ती त्यावेळी खऱ्या अर्थाने ती शाहू फुले आंबेडकर विचारधारा पराभूत झाली होती असं मी म्हणेन, कारण ती काही शाहू फुले आंबेडकरांनी ते मान्य असू शकत नव्हतं। त्यामुळे त्याच्यापेक्षा संघाच्या जो संघ सातत्याने या देशातला एक संस्कारी वर्ग घडवतोय, देशभक्त घडवतोय, राष्ट्रवादी विचारांचं एक प्रकार प्रसरण या ठिकाणी करतोय, देशाला एक चांगले दिशा देण्याचा प्रयत्न करतोय, अशा संघाच्या बैठकीला उपस्थित राहिलं म्हणून केवळ तुम्ही टीका करत असाल आणि काय आमची विचारसरणी धोक्यात येईल अशी हे करसाल तर मला वाटतं हा ढोंगीपणा आहे। ठीक आहे केशवजी, सगळ्यात महत्त्वाची हा ढोंगीपणा आहे असं तुम्ही म्हणताय। मेहबूब शेख यांच्याशी आपला संपर्क झालेला आहे। मेहबूबजी, दोन्ही प्रवक्ते बोललेले आहेत आणि त्यांची भूमिका तुमच्या लक्षात आली असेल। प्रश्न असा आहे की अशा प्रकारे जर सुनेत्रा पवार या राष्ट्रसेविका समितीच्या बैठकीला जात असतील तर तुम्हाला नेमका प्रॉब्लेम काय आहे? हा वैचारिक प्रॉब्लेम आहे किंवा जो काही शब्द तुम्ही वापरलात तसं तुम्हाला का वाटतं?